विचारला की ही योजना अधिक सुलभ करण्यासाठी आता आपण मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे। प्ले स्टोअरवर जर आपण गेला तर CMMRF आपण जर टाईप केलं तर आपल्याला एक ॲप्लिकेशन त्या ठिकाणी दिसेल। ते ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करायचं आहे। त्या ॲप्लिकेशन आपण एखाद्या परीक्षेचा जसा फॉर्म भरतो MPSC UPSCचा किंवा कुठला एखादा स्पर्धा परीक्षेचा, त्या पद्धतीनं सगळी सिस्टीम त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण केली आहे। हॉस्पिटलचं नाव, आजाराचं नाव, रुग्णाचं नाव, रिपोर्ट्स, त्याचे आधार कार्ड सगळं आपण मोबाईलमधूनच फोटो म्हणजे त्या ॲप्लिकेशनवर गेला त्याच्यामध्ये ऑप्शन आला की आधार कार्ड करा, तर त्या ॲप्लिकेशनच्या मधूनच लगेच आधार कार्ड ठेवायचं, फोटो काढायचं आणि अपलोड करायचं। तर एवढी सुलभ प्रक्रिया आपण ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पण केली आहे। तर या निमित्तानं ती देखील विनंती की ॲप्लिकेशन देखील चा वापर जास्तीत जास्त रुग्णांनी करावा, जेणेकरून हा जो वेळ लागतो म्हणजे अर्ज अनेक वेळेला असंही निदर्शनास येते की रुग्णांच्या काही तक्रारी येतात की बाबा आम्ही अर्ज त्या ठिकाणी आम्हाला योजनेची माहितीच नव्हती, त्यामुळे ॲडमिट झाल्यानंतर 8 दिवसांनी अर्ज केला आहे, मग तो पेशंट राहणार किती दिवस तिथे। त्याच्यामुळे माझी विनंती आहे की म्हणूनच हॉस्पिटल्सना आपण सूचना केली की बाबा तुम्ही मोठे बॅनर लावा हॉस्पिटलमध्ये, ही योजना लोकांना माहिती होऊ द्या आणि पेशंट जर गरजू जेन्युइन असेल तर लगेच तात्काळ त्याची कारवाई चालू करा अर्ज भरून, जेणेकरून वेळ वाचेल। काही हॉस्पिटल जे आहेत महागड्या इंजेक्शन्सचे अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत, यासाठी काही आपण प्रयत्न करणार आहात? इंजेक्शनसाठी पण अनेक वेळेला मधल्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदनं प्राप्त झाली आहेत। काही महागडे इंजेक्शन्स असतात, म्हणजे दिवसाला 5,000चं इंजेक्शन घ्यावं लागतं, महिन्याभराचा डोस असतो, किंवा आठवड्याला 25,000चं इंजेक्शन असतं, असंच म्हणायचं ना तुम्हाला। त्याच्यासाठी पण आपण काय करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करतो। काही आजार वाढवायचा देखील माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। विशेषतः कुस्तीपटूंच्यासाठीच्या आपण एक आजार वाढवला आहे, लिगामेंट इंजुरी जेव्हा होते कुस्तीपटूंना कुस्ती खेळताना, तर कुस्तीपटूंच्या लिगामेंट इंजुरीचा आपण समावेश मुख्यमंत्री सहाय्यताने केलेला आहे। सर, एक शेवटचा प्रश्न आहे सर, तुम्ही म्हणले की म्हणजे आघाडी जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची सरकार होती काही व्यवस्था, मग त्यांना त्यावेळेस कसं पहिला दुसरा नंबर मिळाला, म्हणजे व्यवस्थेवरच मिळाला? नाही आरोग्य नाही मी म्हणतोय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी वेगळा विषय आहे, तो आरोग्य व्यवस्था वेगळा विषय आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तर ही तर सगळ्यात गरज होती, कोविड संकट काळात तर या योजनेची गरज होती। त्याच महत्त्वाच्या एकदम संकटाच्या आणीबाणीच्या काळामध्ये ही योजना त्यावेळी बंद होती दुर्दैवानं, आणि त्यामुळे खूप लोकांना म्हणजे आता बघा ना 1.25 वर्षामध्ये 15,000 रुग्णांचे प्राण वाचले। मी आता आपल्याला कॉक्लिअर इम्प्लांटचं सांगितलं, 250 मुलं, ज्या मुलांचं 2 वर्ष 6, कारण 6 वयाच्या नंतर ती सर्जरी केली तर त्याचे रिझल्ट्स येत नाहीत, जे मी कर्णबधिर मुखबधिर, 250 मुलं आज या योजनेमध्ये सर्वसामान्य मुलांच्यासारखं जीवन जगायला लागले, तुमच्या माझ्या मुलांच्यासारखं। मला वाटतं ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे, आणि म्हणून ही योजना गरजेची आहे लोकांपर्यंत पोहोचणं। यस करतो। महत्त्वाचा आपण प्रश्न विचारला। अनेक वेळेला आमच्याकडे अर्जही येतात की बाबा समजा एखादा किडनी ट्रान्सप्लांटचा पेशंट असेल तर त्याच्या काही टेस्ट अगोदर करायच्या असतात, किंवा जसं तुम्ही आता सांगितलं की एखादा पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याची शस्त्रक्रिया समजा प्री प्लॅन असते, 15 दिवसांनी असते, महिन्याभराने, सुरुवातीला औषधांचा काही खर्च असतो, टेस्टचा खर्च असतो, पण आपला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून आपली जी सुरुवातीपासूनची जी धारणा आहे किंवा जी योजना कोणासाठी आहे तर ही शस्त्रक्रियांच्यासाठी आहे। त्याच्यामुळे आपण कुठल्याही पद्धतीनं औषधांच्यासाठी किंवा टेस्टसाठी किंवा अशा काही वेगवेगळ्या खरं तर म्हणजे ते देखील जेन्युइन आहे, असं नाही की बाबा हे म्हणजे त्याची आवश्यकता नाही, पण आपल्याला काही मर्यादा आहेत। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला शस्त्रक्रियांच्यासाठी ही मदत पोहोचवायची, आणि म्हणून शस्त्रक्रियांच्यासाठी आपण मर्यादित स्वरूपामध्ये हे अर्थसहाय्य करतो। आतापर्यंत तुम्ही जे राज्यात काम केलं तुम्ही का की एक रेट असावं कुठेही चाचण्यांचा रेट किंवा ह्या गोष्टी अशा एक सुसूत्रता एक आहे। हां बरोबर, एक ठिकाणी 1,000 रुपये तो दुसऱ्या ठिकाणी 2,000 बरोबर, आणि मोठमोठ्या जे मेडिसिन्स आहेत म्हणजे कॅपिंग एक मर्यादा की बाबा हे ऑपरेशन असेल तर बाबा 1 लाखातच व्हायला पाहिजे, त्याचं 10 लाख नाही लावलं पाहिजे, असंच ना? बरोबर, ते पण असावं। आणि बाहेर जे टेस्ट करतात टेस्ट बाहेर करावे लागतात सुद्धा महाग आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी हो 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 अजून जिथं स्वस्त केले तर ते महागडेवाले मान्य करत नाही, नियंत्रण आमच्याकडे पैसे असतो। तुमचं जो आहे मुख्यमंत्री साहेब हां हां हा खूपच चांगला उद्देश आहे, पण ह्या गोष्टी बरोबर केलं बरोबर यामध्ये अधिक लोक येऊ बरोबर बरोबर नाही ते पण येईल, पण ह्याचा आपण हे करू, मी माननीय CM साहेबांपर्यंत हे पोचवेल की बाबा किमान एक कॅपिंग
म्हणजे एखादं ऑपरेशन तुम्ही जसं म्हणताय की एखाद्या हॉस्पिटलमध्ये समजा 1 लाख रुपयाला होतं आहे, ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये 5 लाखाचं कोटेशन कसं काय सेम ऑपरेशनसाठी, सेम पेशंटसाठी? आणि हे अनेक वेळेला निदर्शनास, आणि शहरांमध्ये तर खूप तफावत आहे. म्हणजे संभाजीनगरमधल्या रेट, संभाजीनगरमधले दर आणि तुम्ही मुंबईत आला तर मला वाटतं की दुप्पट तिपटीचाच फरक होईल. म्हणजे इथं जी एखादी शस्त्रक्रिया हां जर तुम्हाला एक शस्त्रक्रियेसाठी इथं जेवढे पैसे द्यावे लागतील किंवा असं हे काय करता येईल का, त्याच्यावर पण विचार करता येईल किंवा मुंबई किंवा A ग्रेडच्या ज्या सिटी आहेत तिथं एवढ्यापर्यंत दर असेल, 2 टायर सिटी असतील समजा तिथं काय, हां असं काय करता येईल का? त्या अनुषंगाने पण चांगली स्वागतार्ह सूचना आहे. मेडिकल बायलॉजमध्ये उद्दिष्ट आहे किती पेशंटपर्यंत पोहोचू शकतो आपण येणाऱ्या काळात, वार्षिक उद्दिष्ट कसं आहे किंवा या संदर्भातले काही असं निश्चित केलं का? उद्दिष्ट असं आपण तसं निश्चित केलं नाही आहे. आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं म्हणणं हेच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोचवा, जास्तीत जास्त लोकांनी. कारण अनेक वेळेला आता मी देखील ग्रामीण भागातूनच आलेलो तुमच्यासारखा, अनेक वेळेला आपण जर बघत असू आपल्या गावाकडचा एखादा पेशंट असेल, म्हणजे काल मी पैठणमध्ये गेलो होतो एका छोट्या गावात पिंपळवाडीमध्ये, तर असेही पेशंट्स भेटतात की बाबा पैसे नसल्यामुळे ते गुडघ्याचे वाटे बदलतच नाही, तसेच राहतात, नी रिप्लेसमेंटच करत नाही. अनेक वेळेला असे पेशंट असतात, डायलिसिसचे पेशंट्स असतात, त्यांना लांब जावं लागतं, शहराच्या ठिकाणी जावं लागतं. ग्रामीण भागामध्ये डायलिसिसची म्हणजे उपलब्धता अनेक वेळेला नसल्यामुळे त्याच्यामुळे ते तिकडेही जायचं अनेक वेळेला टाळतात. किंबहुना ट्रान्सप्लांटचा जर खर्च जेव्हा त्यांना डॉक्टर सांगतात की किडनी ट्रान्सप्लांटला 10 लाख रुपये खर्च आहे, त्यावेळी तो तिथंच अर्धा गर्भगळीत होऊन जातो. 10 लाख रुपये उभे कसे करायचे? जो एकदम म्हणजे कष्टकरी माणूस आहे त्याच्यासाठी 10 लाख रुपये म्हणजे त्याच्या आयुष्याची पुंजी असते. त्याच्यामुळं आपला टार्गेट तो नाहिरे वर्ग आहे की ज्याच्याकडे खरंच काही नाही आहे, ज्याच्याकडे शून्य आहे आणि तरी देखील त्याचा आरोग्यसेवेचा हक्क आहे, त्याला तो मिळाला पाहिजे, त्याला ते ऑपरेशन झालं पाहिजे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, त्यालाही किडनी ट्रान्सप्लांट झालं पाहिजे त्याचाही. आणि मग आपला उद्देश तो आहे की समाजातील जो नाहिरे वर्ग आहे त्याच्यापर्यंत ह्या महागड्या सर्जरीसाठी आपल्याला पोचायचं. सर अनेक केसेस अशा येतात, श्रीमंत लोक याचा फायदा घेऊन राहिले, गरिबाला जास्त फायदा नाही होत आहे. नाही तसं नाही म्हणता येणार. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तुम्ही जर ॲप्लिकेशनमध्ये हे पाहिलं तर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अर्ज करण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट आहे वार्षिक 1,60,000च्या आतमध्ये. म्हणजे साधारणतः महिने बघा ना, एक 10 ते 12,000 रुपये ज्याचं मासिक हे आहे उत्पन्न, तो याचा लाभ घेऊ शकतो. आणि कसं आहे, दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून फक्त संभाजीनगर जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांच्यासाठी आलेले आहेत. आणि मराठवाड्यामध्ये कॅन्सरचं जे हे प्रमाण वाढतं हे देखील भयावह आहे, हे देखील मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्याची देखील जनजागृती करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माऊथ कॅन्सरचे देखील पेशंट्स येत आहेत, तोंडाच्या कॅन्सरचे. याचा अर्थ इकडे थोडं गुटखा, मावा किंवा अशा तत्सम पदार्थांचं प्रमाणाचं म्हणजे सेवन जास्त आहे, हे देखील या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. की युवकांमध्ये जे प्रमाण वाढलं आहे या व्यसनाधींचं, ते कमी होण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. कॅन्सरसारखा आजार या सगळ्या व्यसनांच्यापासून होतो, हे लोकांच्यापर्यंत आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून गेलं पाहिजे, जेणेकरून ह्याचा कॅन्सरचं प्रमाण होऊ शकेल. कॅन्सरच्या कुठल्याही पद्धतीच्या सर्जरी, म्हणजे पुरुषांमध्ये माऊथ कॅन्सर असेल किंवा महिलांमध्ये विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, स्तनांच्या कॅन्सरचं, सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. अशा कॅन्सर सर्जरीसाठीच देखील आपण 1 लक्ष रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य करत आहोत. केमोथेरपीसाठी आपण 50,000चं अर्थसहाय्य करत आहोत. रेडिएशनसाठी आपण 50,000चं अर्थसहाय्य करत आहोत. कुठल्याही पद्धतीच्या कॅन्सरसाठी आपण त्या ठिकाणी अर्थसहाय्य करत आहोत. त्यासोबतच डायलिसिस पेशंट, अनेक वेळेला आपण बघतो की शरीरामध्ये जेव्हा किडनी त्यांचं प्रॉपर फंक्शन करत नाही, प्रॉपर काम करत नाहीत रक्तशुद्धीकरणाचं, त्यावेळी डायलिसिस मशीनच्याद्वारे ते रक्तशुद्धीकरण माणसाच्या शरीरामध्ये केलं जातं. अशा डायलिसिस पेशंटला देखील आपण वार्षिक 50,000चं अर्थसहाय्य करतो आहे. आणि अशा डायलिसिस पेशंट्सला कधी ना कधी किडनी ट्रान्सप्लांट करावंच लागतं, तरच त्याचं जीवन त्या ठिकाणी सर्वसामान्य तो व्यतीत करू शकतो. अशा ट्रान्सप्लांट पेशंटला पण आपण CM रिलीफ फंडमधून अर्थसहाय्य करत आहोत. ट्रान्सप्लांट पेशंट म्हणजे मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचे की खूप पूर्वी कुठल्याही पद्धतीचं ट्रान्सप्लांट सर्जरी असेल तर एक खूप मोठं भीती किंवा कुटुंब अख्खं चिंतेत असायचं. मात्र मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं आहे, आपल्या संभाजीनगरमध्ये देखील जवळपास 12 ते 15 चांगली रुग्णालयं आहेत, ज्यामध्ये
किडनी ट्रान्सप्लांटसारख्या सर्जरीज होतात, लिव्हर ट्रान्सप्लांटसारख्या सर्जरीज होत आहेत. मी तर परवा एक माहिती मिळाली की सिग्मामध्ये हार्ट ट्रान्सप्लांटची देखील सर्जरी त्या ठिकाणी झाली आहे. त्याच्यामुळे संभाजीनगर देखील आता या वैद्यकीय सेवेच्या अनुषंगाने एक हब बनवू पाहत आहे. ट्रान्सप्लांट सर्जरीज म्हणजे एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाचं अदलाबदल केली जाते, प्रत्यारोपण केलं जातं, त्याला किडनी म्हणजे कुठल्याही पद्धतीची ट्रान्सप्लांट सर्जरीज म्हणतात. मग त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, लंग ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे. अशा कुठल्याही पद्धतीच्या ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आपण 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत. अशा पद्धतीनं विविध योजना आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी म्हणजे ग्रामीण भागामध्ये हल्ली परवलीचा शब्द झाला आहे की गुडघ्याची वाटी बदलायची आहे किंवा बॉल बदलायचा आहे, बॉल म्हणजे खुब्याची शस्त्रक्रिया. अशा नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांच्यासाठी देखील आता आपण त्याचा समावेश केलेला आहे. त्याला देखील आपण 50,000 आणि 1 लाख रुपये अनुक्रमे मदत करत आहोत. सो सांगायचा मुद्दा आहे की पूर्वी ज्या आजारांचा समावेश कधीच नव्हता असे आजार आपण आता मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये घेतलेले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजना अतिशय सुलभ केलेली आहे. आपण टोल फ्री क्रमांक या ठिकाणी सुरू केलेला आहे. या निमित्तानं तो देखील मला द्यायचा आहे. टोल फ्री क्रमांक आपला आहे 8650 567 567. 8650 567 567 या टोल फ्री क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज आपल्याला मोबाईलवर प्राप्त होईल. तो प्रिंटआउट काढून व्यवस्थित पद्धतीनं आपण भरून जर ईमेल केला तर ऑनलाईन पद्धतीनं त्याची आपण पडताळणी करतो. ऑनलाईन पद्धतीनं प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाईन पद्धतीनं संबंधित रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिथं अर्थसहाय्य वर्ग करतो. अशा पद्धतीची फेसलेस सिस्टीम आहे. मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी मंगेश चिवटेला किंवा कुठल्याही कार्यालयातल्या कुठल्याही माणसाला भेटायची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने ही सगळी सिस्टीम करायची ना ऑनलाईन पद्धतीनं देखील अर्थसहाय्य मिळवता येऊ शकतं आणि म्हणून मंत्रालयात मुंबईत यायची देखील बिलकुल आवश्यकता नाही. अशा पद्धतीची सोपी सुलभ प्रक्रिया या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मला नमूद करायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. या प्रक्रियेसाठी कुठल्याही पद्धतीचे चार्जेस नाही आहेत आणि म्हणून आज सगळ्या संभाजीनगरमधील 135 रुग्णालयांची बैठक झाली. त्यामध्ये आम्ही बंधनकारक केले की जेवढी हॉस्पिटल मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अंगीकृत आहेत त्यांनी अशा पद्धतीचे मोठे बोर्ड आपल्या स्वागत कक्षामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटलच्या समोर लावणं बंधनकारक आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही संपूर्णतः निःशुल्क प्रक्रिया आहे आणि आमचं रुग्णालय या मुख्यमंत्री सहायता योजनेमध्ये अंगीकृत आहे. आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. आजारांची नावं, कुठकुठली कागदपत्रं लागतात या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवण्यासाठी, मग आधार कार्ड, राशन कार्ड, हॉस्पिटलचे रिपोर्ट्स, त्या एकूणच त्याची यादी, अशा पद्धतीची माहिती आणि काही तक्रार असेल तर त्या आमचे संपर्क नंबर देखील या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून या निमित्तानं मला विनम्र आवाहन करायचं की आपल्या पत्रकारांच्या बांधवांच्या माध्यमातून की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर ही माहिती पोहोचली तर मला वाटतं की आपल्या परिसरातील एकही गरजू रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही. पुन्हा एकदा मला या ठिकाणी विनंती करायची की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये हॉस्पिटल अंगीकृत करण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री सहायता निधीमधून संबंधित रुग्णाला अर्थसहाय्य करण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. संबंधित रुग्ण किंवा रुग्णाचा नातेवाईक थेट अर्ज करू शकतात. कुठल्याही मध्यस्थाच्या मार्फत अर्ज करण्याची गरज नाही. ही संपूर्णतः पारदर्शक प्रक्रिया आहे आणि याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा हे विनम्र आवाहन या निमित्तानं करतो आहे. आज या पत्रकार परिषदेला राजाभाऊ आहेत, हर्षदाताई आहेत, त्या सगळ्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. कारण ही सगळी मंडळी देखील, दादासाहेब थेटे आहेत, ही सगळी मंडळी देखील वैद्यकीय सेवेसाठी सदैव तत्पर आहेत आणि संबंधित गरजू रुग्णाला योग्य ते मदत मार्गदर्शन करण्यासाठी सातत्यानं मेहनत घेत आहेत. प्रश्न असा आहे, सगळ्यांना सुरुवातीला नमस्कार, सस्ने, जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो. खूप उशीर झाला कारण डॉक्टरांच्या समवेतची बैठक सुरू होती. आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 1.25 वर्षामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून तब्बल 125 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य महाराष्ट्रातील जवळपास 15,000पेक्षा अधिक रुग्णांना झालं आहे आणि यामुळं 15,000 रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. आणि ही योजना आता महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना बनू पाहते आणि म्हणूनच या योजनेची संक्षिप्तपणे माहिती देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं गेलं आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष योजना अक्षरशः मृतावस्थेत होती. 2.5 वर्षाच्या काळामध्ये काही शेकडो रुग्णांना फक्त 2.5 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं होतं.
आणि महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेमध्ये जेव्हा गेल्या वर्षी एकनाथजी शिंदेसाहेबांचं सरकार अस्तित्वात आलं त्यावेळी शिंदेसाहेबांनी पहिलं काम जर काय केलं असेल तर हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं पुनरुज्जीवन केलं. या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी माझ्यासारख्या आरोग्यसेवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि गेल्या 1.25 वर्षामध्ये हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या योजनेचा आलेख हा वाढता राहिलेला आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 871 रुग्णांना जवळपास 7 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य गेल्या 1.25 वर्षामध्ये वितरित झालं आहे. या 871 रुग्णांपैकी विविध आजारांचे रुग्णांचा समावेश याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर आहे, ब्रेन ट्यूमर आहे, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट आहे. त्याच्यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे की नी रिप्लेसमेंटच्या 26 रुग्णांना 13 लक्ष रुपये वितरित करण्यात आलेत. ॲक्सिडेंट म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटच्या 163 रुग्णांना जवळपास 1.25 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत. ॲक्सिडेंट सर्जरी इतर ज्या आहेत त्यांना 2,75,000 केलेत. बेबी डिसीजेस जे नवजात आभ्रक आहेत ज्यांना जन्मल्यानंतर काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं, अशा 33 नवजात आभ्रकांना 18 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत. बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे थॅलिसिमिया मेजर ज्यांना असतं त्यांना लहान मुलांमध्ये रक्त चढवावं लागतं महिन्यातून 1-2दा. अशा लहान मुलांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी 10 सर्जरीसाठी 15 लक्ष रुपये देण्यात आलेत. ब्रेन डिसीजेस जे आहेत विविध अशा 191 रुग्णांना जवळपास 1,35,00,000 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात मोठा जो आकडा आहे तो कॅन्सरचा आहे. या ठिकाणी 123 कॅन्सरग्रस्त रुग्णांना जवळपास 86 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच केमोथेरपीचे 38 रुग्ण आहेत त्यांना 22 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत. म्हणजे जवळपास 1 कोटीची मदत ही कॅन्सरच्या रुग्णांच्यासाठी या ठिकाणी वितरित करण्यात आली आहे. कॉक्लर इम्प्लांटच्या सर्जरीज 2 झालेल्या आहेत. हँड ट्रान्सप्लांटची 1 सर्जरी झाली आहेत. हार्ट डिसीज म्हणजे अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी ज्यांना आपण म्हणतो अशा हृदयविकाराच्या संबंधित रुग्णांच्यासाठी जवळपास 50 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत. हिप रिप्लेसमेंट म्हणजे खुबा बदलण्याची सर्जरी या 34 रुग्णांना 52 लक्ष रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं विविध ट्रान्सप्लांटच्या रुग्णांना ही सगळी मदत मिळून ही मदत 7 कोटींपर्यंतचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे. याची जी एक प्रेस नोटची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत या माध्यमातून देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे, ज्या आत्ता आजारांचा उल्लेख केला, पूर्वी मुख्यमंत्री सहायता निधी योजनेमध्ये फक्त 5 ते 6 आजारांचा समावेश होता. मात्र जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी आम्हाला निर्देश दिले की जास्तीत जास्त आजार वाढवा, ज्या आजारांच्यासाठी सर्वसामान्य गरजू रुग्ण आपल्याकडे मदत मागायला येतात त्या आजारांचा समावेश करा. आणि आदरणीय शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी जी डॉक्टरांची तदर्थ समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण जवळपास 20 आजारांचा समावेश या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमध्ये केलेला आहे. ज्यामध्ये आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या अनेक वेळेला आपण वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील देता, वृत्तवाहिन्यांवर आपण बातम्या देता की गावाकडे एखादा स्वयंपाकघरामध्ये काम करणारी आपली माता माऊली असते, स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना चूल असेल, गॅस शेगडी असेल, स्टोव असेल, भडका उडतो आणि तो पेशंट भाजतो. अशा भाजलेल्या रुग्णांना यापूर्वी कधीच CM रिलीफ फंडमधून मदत केली जात नव्हती. अशा रुग्णांना आता आपण मदत करतो आहे. शेतामध्ये काम करत असताना आपला शेतकरी, कष्टकरी किंवा शेतमजूर असेल, त्या ठिकाणी विद्युतशी निगडीत एखादा DP किंवा तत्सम एखादं काम करत असेल, त्याला शॉक लागला तर अशा शॉक साठी म्हणजे विद्युत अपघातसाठी यापूर्वी कधीही मदत केली जात नव्हती. त्याला आपण आता अर्थसहाय्य करतो आहे. रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, कुठल्याही पद्धतीनं रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असेल तर त्याला आपण 1 लाखापर्यंतचं अर्थसहाय्य करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं ज्याचा आत्ता आपण उल्लेख केला बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या पेशंटचा, अनेक वेळेला आपण बघतो की नात्यांमध्ये जे लग्न होतं, मामाचा मुलगा, मामाची मुलगी किंवा अशा पद्धतीने जी लग्न होतात जवळच्या नात्यांमधले, अशा जवळच्या नात्यांमधल्या लग्नांनंतर अनेक वेळेला मुलांमध्ये सदोष मुलं जन्माला येतात आणि अशा मुलांना दर महिन्यातून किमान 1दा किंवा 2दा रक्त चढवावं लागतं. त्याला थॅलिसिमिया मेजर आजार म्हणतात. अशा आजारांच्या बच्चूंना बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी करावायची असते, त्याला आपण अर्थसहाय्य करतो 2 लक्ष रुपयांपर्यंतचं. कालच मी पैठणमधल्या एका मूकबधीर शाळेमध्ये भेट दिली होती. जन्मतः जे कर्णबधीर आणि मुखबधीर आहेत, जे बोलू शकत नाहीत आणि ऐकू शकत नाही, अशा मुलांना वयवर्ष 2 ते 6 मध्ये जर कॉक्लर इम्प्लांट नावाची सर्जरी वेळेमध्ये केली तर अशी मुलं देखील सर्वसामान्य जीवन जगू शकतात. तुमची माझी मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये ही देखील मुलं जाऊ शकतात. अशा जन्मतः मुखबधीर आणि कर्णबधीर मुलांच्यासाठी
कॉकलर इम्प्लांटच्या सर्जरीसाठी आता आपण 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करतो आहे. आणि मला अभिमानानं सांगायचं आहे की गेल्या 1.25 वर्षामध्ये 250पेक्षा अधिक कॉकलर इम्प्लांटच्या सर्जरीज या मुख्यमंत्री सहायता निधीमधून झालेल्या आहेत. आणि ही 250 कर्णबधिर मुलं, मुखबधिर मुलं आता गेल्या या शस्त्रक्रियांमुळे सर्वसामान्य जीवन जगू लागली आहेत. मला वाटतं खूप मोठी उपलब्धी ही मुख्यमंत्री सहायता निधी योजनेची आहे की जी मुलं आयुष्यभर कर्णबधिर आणि मुखबधिर राहणार होती त्यांना शस्त्रक्रियेनंतर सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी या मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचा खूप मोठा आधार मिळालेला आहे. नवजात अर्भक असेल, अनेक वेळेला आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यानंतर लहान बच्चू असतं, त्याचं वजन 500, 600, 700 ग्रॅम असतं आणि ते 1.5 किलोपर्यंत होईपर्यंत त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं, NICU ज्याला म्हणतात. अशा लहान बच्चूंच्यासाठी देखील आपण नवजात अर्भकांच्यासाठी मदत करतो.